निवडणुकाच रद्द करून टाका आणि एकतर्फी निवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर करा, अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। सामतेविषयी बोलत असताना जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। जितेंद्र आव्हाडजी, आपण बघताय आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत आढळली आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते जे ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। पूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगामुळे गोंधळ झालेला आहे। निवडणूक आयोगाचं अस्तित्वच दिसत नाही। निवडणूक आयोग काय करतंय हे नेमकी महाराष्ट्राच्या जनतेला पण दिसत नाही। आता जर आकडेवारीत तफावत दिसत असेल निवडणूक आयोगाने सामोरे येऊन आता तिथे क्लॅरिफिकेशन द्यावं। कार्यकर्ते जेव्हा पुराव्यासहित बोलत आहेत ते लपवता येत नाही। कार्यकर्त्यांची भूमिका योग्य आहे। पण जो प्रकार आष्ट्यामध्ये घडला आहे तशा आणखीन काही तक्रारी आपल्यापर्यंत आल्या आहेत? आजच्या महाराष्ट्रात घडतात विधानसभेला घडल्या आहेत तर काय हे याच्यावर ज्या जीवावर तर निवडणुका जिंकायची। जितेंद्र आव्हाडजी, आणखीन म्हणजे जर कधी अशा पद्धतीनं आता राष्ट्रवादीला रस्त्यावर उतरावं लागतंय, म्हणजे जे मोर्चे काढले होते, तुम्ही जो फॉलोअप घेतला होता निवडणूक आयोगाकडे जाऊन, त्याला दाद मिळाली नाही? आयोगाला फरक पडत नाही। निवडणूक आयोग कुठल्या धुंदीत मला समजत नाही, पण पूर्ण राजकीय वातावरण गडबड करून पूर्ण लोकशाहीचा स्तंभ हलवण्याचं काम निवडणूक आयोग करतो। अगदी धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण बघतोय निवडणूक आयोगावर, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केलेली आहे। आष्ट्यामधील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीचे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत।